गोष्ट नर्मदालयाची पुष्प 17वी। उद्या फळा, तक्ते, खेळाचं सामान, टेबल आणि खुर्ची हे सगळं बैरागगडमध्ये घेऊन जायचं आहे। तिथं नवीन इमारतीत आपलं नर्मदालय सुरू होईल। कदाचित नव्या जागी थोडी साफसफाई सुद्धा करावी लागेल। तुमच्यापैकी कोण येईल मदतीला? साऱ्यांचेच हात वर झाले। दुसऱ्या दिवशी मात्र मुलंही फारशी आलेली नव्हती। मी आणि ड्रायव्हरने गाडीत ते सामान भरलं। आलेल्या 10-12 मुलांपैकी कोण येत आहे मदतीला असं विचारलं तर प्रत्येकाने काही ना काही कारणं सांगितली। काल सगळी मुलं मदतीसाठी यायला तयार होती। प्रत्येकाचे चेहरे मला भेदरलेले वाटले। काय कारण असावं? गाडीत सामान भरून आम्ही राम मंदिराजवळ पोहोचलो। तिथं बरीच गर्दी होती म्हणून अजयने गाडी थांबवली। लोक बहुधा आमची वाटच पाहत होते। सगळ्यांनी गाडीला घेराव घातला। किमान 200-250 लोक तरी असतील। मला समजेना काय घडत आहे। काही लोक माझ्याशी तावातावाने बोलायला आले। तुम्ही पुनर्वास क्षेत्रात नर्मदालय चालू करू शकत नाही। परिणाम फार वाईट होतील। आम्ही तुमच्या गाडीवर दगडफेक करू। काही घोषणाही सुरू झाल्या। मला कळेना की मी जर गेली 2 वर्ष यांच्या मुलांना जीवापाड शिकवते आहे तरी ही माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात। ही मंडळी माझ्याशी चर्चा करू शकत होती। लेपा गावात शिकवणार नसाल तर किमान पुनर्वास क्षेत्रात शिकवू नका एवढं तरी सांगू शकत होती। आत्तापर्यंत आमच्या मुलांना खूप छान शिकवलं त्याबद्दल धन्यवाद देऊ शकत होती। इतकीही माणुसकी या लोकांनी दाखवू नये। आश्चर्य आणि वाईट वाटण्यापेक्षा आता मला राग आला होता। मी गाडीतून खाली उतरले। मी गाडीतून खाली उतरेपर्यंत 2-4 छोटे दगड गाडीवर येऊनही पडले होते। या गाडीला, ड्रायव्हरला आणि मला काही झालं तर याद राखा इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण जेलमध्ये जाईल इतकी हिंमत आहे माझ्यामध्ये। तुमच्या मुलांना शिकवल्याबद्दल कृतज्ञता तर सोडाच, पण ह्या महिलेच्या अंगावर तुम्ही दगड फेकता आहात। काही गरज नाही मला तुमच्या मुलांना शिकवायची। मोठ्याने ओरडून मी बोलले। जमाव एकदम शांत झाला। सरपंच हसत तमाशा पाहत होता। मला त्याचाही राग आला होता। लोक इतके विवेकशून्य कसे होतात? सारासार बुद्धी का वापरत नाहीत? माझं डोकं भणभणायला लागलं होतं। मी यांच्या आंदोलनाच्या विरोधात कधीच नव्हते। उलट विस्थापितांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत आहेत याबद्दल आस्थाच माझ्या मनात होती। अजयला मी गाडी मंडलेश्वरच्या दिशेने घ्यायला सांगितली। दीर्घ श्वसन सुरू केलं आणि गुरुमंत्राचा जपही। गाडी नर्मदेच्या पुलावर आली आणि फोन वाजला। लहान मुलींच्या हुंदके देऊन रडण्याचा तो आवाज होता। दीदी, मी नंदू बोलते। आज आमच्या गावकऱ्यांनी तुमच्याशी जे वर्तन केलं त्याबद्दल आम्ही सगळे विद्यार्थी तुमची क्षमा मागतो। प्लीज प्लीज परत या दीदी। आम्ही पुनर्वासमध्ये येऊ तुमच्याकडे शिकायला। सगळी मुलं मुली माझ्याजवळ उभे आहेत आणि रडत देखील आहेत। नंदू, फोन ठेव, माझं डोकं दुखतंय। तिचं बोलणं ऐकून रडू तर मलाही यायला लागलं होतं। दर 5 मिनिटाला नवनवीन नंबरवरून फोन यायला लागले। एक महिला म्हणाली, दीदी, आमच्या गावातल्या पुरुषांना काही अक्कलच नाही। दारू पिऊन डोकी बिघडली आहेत त्यांची। तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका। परत या। आमची मुलं आता कुठे चांगलं लिहायला वाचायला शिकतायत। माझ्या जीवाला काही झालं तर ड्रायव्हरच्या जीवाची काळजी कोण घेणार? तुम्हाला बोलायला काय जातंय? दीर्घ श्वसन आणि गुरुमंत्र म्हणत माझ्या रागाचा पारा खाली आणायचा मी प्रयत्न करत होते। मी घरी पोहोचेपर्यंत सखी काहीच बोलली नाही। मोठ्या माणसांवरचा राग तू मुलांवर का काढते आहेस? गावकऱ्यांनी तुला विरोध करण्याचा मार्ग नक्कीच चुकीचा होता, पण गावकरी त्यांच्या परीने बरोबर आहेत। त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ते कसे स्थलांतरित होतील? असतील त्यांच्याही काही समस्या, पण हे मला त्यांनी आधी व्यवस्थित नको होतं का सांगायला? गाडीवर दगड मारणं, धमकावणं याला काय अर्थ आहे? कदाचित त्यांच्या समस्या मी अधिक चांगल्या रीतीने महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकले असते। माझा उद्वेग अजून कमी होत नव्हता। सखी म्हणाली, यू विल कंटिन्यू टू सफर इफ यू हॅव ॲन इमोशनल रिॲक्शन टू everything that is said to you. True power is sitting back and observing everything with logic. True power is restraint. If words control you, that means everyone else
can control you. Breathe and allow things to pass. When you can't control what's happening, challenge yourself to control the way you respond to what's happening. That's where your power is. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राग बऱ्यापैकी उतरला होता. नाण्याला दुसरीही बाजू असू शकते. फक्त जमावाचं मानसशास्त्र फार वेगळं असतं. मी स्वतःचीच पाठ थोपटली. सखी हसली आणि म्हणाली, स्टँडिंग विथ द क्राऊड इज इझी. इट टेक्स करेज टू स्टँड अलोन अँड यू हॅव शोन दॅट करेज. थोडं चिंतन, आत्मपरीक्षण, पुढील योजना आखणं आणि स्वतःसाठी थोडा वेळ देणं फार गरजेचं होतं. गेलं 1 वर्ष रोज सकाळी 4:30-5 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त धावपळच चालू होती. संध्याकाळी स्वामी अनंतराम यांच्याकडे गेले होते. खूप दिवस झाले होते महेश्वरला जाऊन. त्यांच्याकडे पोहोचताच अगदी प्रेमानं स्वागत झालं. मनकवडे आहेत स्वामीजी. मी काही बोलायच्या आतच ते म्हणाले, बेटा, सोनं शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी लोक त्याला आगीत तापवतात. कोळसा शुद्ध आहे की नाही पाहण्यासाठी त्याला जाळत नाहीत, तर तो जाळण्यासाठीच असतो म्हणून पेटवतात. आगीत तापवल्याने सोनं तावून सुलाखून निघतं, मात्र कोळशाची राख होते. तपो बेटा तपो. पाण्यात लाटा उठतात म्हणून समुद्र काही अस्वस्थ होत नाही. तो शांतपणे त्यांना येऊ जाऊ देतो. आपल्याही आयुष्यात भरती ओहोटी चालूच असते. मी करता आहे हा भाव आला की मात्र संपलं सारं. आपलं आयुष्य असो की जगातल्या घडामोडी असोत, फक्त साक्षी भाव ठेवला की सारे प्रश्न सुटतात. सिनेमाच्या पडद्यावर एखादी शोकांतिका पाहताना कधीकधी आपण रडतोही, पण सिनेमागृहाबाहेर येताना मात्र हसत बाहेर पडतो. इतकी सहजता या क्षणभंगूर जगात आपल्या आयुष्यातल्या घटनांकडे बघताना यायला हवी. ही सुद्धा एक साधनाच आहे बरं बेटा. स्वामीजींबरोबर मी महेश्वरच्या घाटावर गेले. सूर्यास्त होत होता. स्वामीजी शांत बसून होते. मी निशब्द, पण बाह्य मौनच. समोर शालिवाहन मंदिर आहे. परिक्रमेत आम्ही 3 दिवस तिथे थांबलो होतो. तेव्हा स्वामी अनंतराम भेटायला आले होते. माझ्याकडे टक लावून पाहत म्हणाले होते, तू तर पार झाली आहेस. तुझी इच्छा असेल तर माझा आध्यात्मिक वारसा मी तुला देऊ इच्छितो. ते म्हणजे त्या म्हणाले, तुम तो तर गई हो बेटा. तुम्हारी अनुमति हो तो मैं तुम्हें मेरी आध्यात्मिक विरासत सौंपना चाहता हूँ. उत्तर तटावर महेश्वरला त्यांच्या आश्रमात आमचा मुक्काम होता. तेव्हा म्हणाले, तो वारसा देण्यासाठी फक्त तुझ्या संमतीची गरज आहे. तू प्रत्यक्ष इथे येऊन राहावं अशी अपेक्षा नाही. अध्यात्माचं हे गूढ मला कधी उलगडणार. अंधार पडला आणि मी भानावर आले. घरी परत जायला हवं. त्यांना नमस्कार करून निघाले. वाटेत पुन्हा लेपाचे विचार मनात घोळू लागले. किती चंचल असतं हे मन. सखी म्हणाली, लेपाचे लोक काय तुला नाशिकला बोलवायला आले होते? तू स्वतःहून आलीस. रिचर्ड बाख काय म्हणाला होता त्याच्या एका पुस्तकात, आठवताय ना तुला? एव्हरी पर्सन, ऑल द इव्हेंट्स ऑफ युअर लाईफ आर there because you have drawn them there. What you choose to do with them is up to you. धन्यवाद.